नमस्कार, मी सक्षम माडिक. तर मी आज जी व्हिडिओ बनवली आहे ती अशा बॉईज गर्ल्ससाठी आहे की ज्यांना मर्चंट नेव्ही मध्ये जायचं आहे, त्यांना करिअर बनवायचं आहे, पण त्यांना याची सुरुवात कुठून आणि कशी करायची याची माहिती भेटत नाहीये. त्या मुला मुलींसाठी ही व्हिडिओ मी बनवतोय, कारण त्यांना या व्हिडिओद्वारे खूप सारी माहिती मिळू शकेल. कुठे जायचं, काय करायचं, कसं करायचं, त्यासाठी काय लागतं आणि जॉबची गॅरंटी आहे का, या सर्व गोष्टींची मी माहिती त्यांना या व्हिडिओद्वारे सांगणार आहे. प्रथम या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचू शकेल आणि या व्हिडिओद्वारे मी जी सांगतोय ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल. आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 10 बेस्ट प्लेसमेंट कॉलेजेसची इन्फॉर्मेशन देणार आहे. त्याच्यामधले एक्झाम्पल, कोर्सेस, त्याची फीज, त्याचं लागणारं एज्युकेशन, त्याच्यासाठी लागणारं एज आणि त्या कोर्सचं ड्युरेशन, हे तुम्हाला मी या व्हिडिओद्वारे सर्व डिटेल्स सांगणार आहे. तर प्रथम आपण या 5 टॉपिकबद्दल माहिती घेऊया आणि त्यानंतर आपण आपले जे 10 कॉलेजेस आहेत त्यांची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देतो. तर आता आपण कोणते कोर्सेस आहेत आणि त्यांची माहिती आपण घेऊया. काय एज्युकेशन लागतं, काय एज लागतं त्यासाठी आणि किती पर्सेंटेज वगैरे लागतात, त्याचं आपण डिस्कशन करूया. त्याचं ड्युरेशन पण मी सांगेन. माझ्या माहितीत 6 कोर्स आहेत, त्याची मी तुम्हाला डिटेल सांगतो. पहिलं तर आहे GP रेटिंग, दुसरा आहे DNS, तिसरा आहे BSc नॉटिकल सायन्स, चौथा आहे BTech मरीन इंजिनिअरिंग, पाचवा आहे GME आणि 6वा आहे ETO, इलेक्ट्रिक टेक्निशियल ऑफिसर. पहिला कोर्स आहे GP रेटिंग. या बाबतीत मी तुम्हाला एक पहिली व्हिडिओ सुद्धा बनवली होती. त्या बाबतीत मी GP रेटिंगचे सर्व डिटेल्स सांगितली होती तुम्हाला. तरी आता देखील सांगतो, कारण नवीन व्हिडिओ आहे, कोणी बघितले कोणी नाही बघितली याचा मला अंदाज नाही आहे. तरीसुद्धा मी आता सांगतो. GP रेटिंगसाठी तुम्हाला 10 पास लागतो. 10 पास विथ इंग्लिशमध्ये 40% लागतात. त्याचं ड्युरेशन आहे, कोर्सेसचं ड्युरेशन 6 मंथचं ड्युरेशन आहे. त्यासाठी आपलं एज 17.5 ते 25 या वयोगटात असलं पाहिजे. दुसरा कोर्स आहे DNS. यासाठी लागणारं एज्युकेशन 12th सायन्समध्ये आपल्याला PCM सब्जेक्टमध्ये 60% असले पाहिजे आणि इंग्लिशमध्ये 50% असले पाहिजे. याचं ड्युरेशन आहे 1 इयरचं ड्युरेशन आहे याचं, आणि याच्यासाठी सुद्धा 17.5 ते 25 वयोगटात हा आपण कोर्स करू शकतो. तिसरा कोर्स आहे BSc नॉटिकल सायन्स. त्यासाठी लागणारं एज्युकेशन 12th सायन्स विथ 60% इन PCM आणि 50% इंग्लिश. त्याचं ड्युरेशन आहे 3 वर्षाचं आणि त्याला लागणारं वयोगट हे 17.5 ते 25 वयोगटात हा कोर्स आपण करू शकतो. चौथा कोर्स आहे BTech मरीन इंजिनिअरिंग. यासाठी लागणारं एज्युकेशन 12th सायन्स विथ 50 to 60% इन PCM आणि 50% इन इंग्लिश. याचं ड्युरेशन आहे 4 इयर्स आणि यासाठी लागणारं वयोगट आहे ते 17.5 ते 25. पाचवा कोर्स आहे GME, ग्रॅज्युएट मरीन इंजिनिअरिंग. यासाठी लागणारं एज्युकेशन 12th और डिग्री, कोणती 3 वर्षाची डिग्री आणि BTech मरीन इंजिनिअरिंग पास पाहिजे. हे त्याचं एज्युकेशन झालं. त्या कोर्सचं ड्युरेशन आहे 1 इयरचं आणि त्यासाठी लागणारं एज आहे 28 इयरपेक्षा कमी असलं पाहिजे. आणि आता 6वा कोर्स आहे ETO, इलेक्ट्रिक टेक्निशियल ऑफिसर. यासाठी लागणारं एज्युकेशन 3 इयरचं डिप्लोमा डिग्री पाहिजे. दुसरं तर म्हणजे इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग पाहिजे, त्यासाठी 50% लागतील आणि 10+2. या कोर्सचं ड्युरेशन 1 इयरचं आहे आणि यासाठी लागणारं एज आहे ते 35 वर्षापेक्षा कमी हवं. तर आता आपण कॉलेज डिटेल्स पाहूया आणि त्या कोर्सेसची फीज यात मी तुम्हाला सांगणार आहे.
तर पहिलं कॉलेज आहे ते महाराष्ट्र अकॅडमी ऑफ नेव्हल एज्युकेशन अँड ट्रेनिंग इन पुणे. पहिला कोर्स आहे DNS, त्याची फीज आहे 5,11,000. दुसरा कोर्स आहे BSc नॉटिकल सायन्स, त्याची फीज आहे 14,36,000. तिसरा आहे BTech मरीन इंजिनिअरिंग, त्याची फीज आहे 18,26,000. चौथा आहे ETO, त्याची फीज आहे 4,07,000. तर या कॉलेजमध्ये स्पॉन्सरशिप कंपनी कोणत्या आहेत? पहिली तर आहे मर्स, दुसरी आहे मोल, तिसरी आहे BW, MMS, सिनर्जी, विल्सन, विशिप, अशा बऱ्याचशा कंपन्या आहेत की त्या स्पॉन्सरशिप करतात त्या कॉलेजमध्ये. तर याचं कॉलेजचा ॲड्रेस मी तुम्हाला पुढे देतो, ते तुम्ही बघा आता. दुसरा आहे समुद्रा इन्स्टिट्यूट ऑफ मरीटाईम स्टडीज. हे कॉलेज लोकेटेड आहे लोणावळामध्ये. याचं स्पॉन्सरशिप आहे ESM, यांचं पर्सनली कॉलेज आहे. तर या कॉलेजमधील कोर्सेस आणि त्यांची असणारी फीज याचं आपण आता डिस्कशन करूया. पहिलं कोर्स आहे DNS, त्यासाठी लागणार आहेत 7,26,000 या कॉलेजमध्ये. दुसरा आहे BSc नॉटिकल सायन्स, यासाठी लागणारी फीज आहे ती 18,62,000. तिसरा आहे GME, त्यासाठी लागणारी फीज आहे 7,69,000. चौथा आहे ETO, त्यासाठी लागणारी फीज आहे 4,00,000. आता तिसरं कॉलेज आहे तोलानी मरीन अकॅडमी. आता त्या कॉलेजमध्ये असणारे कोर्सेस आणि त्यांची फीज हे तुम्हाला सांगतो. पहिलं तर आहे DNS, तिथे तुम्हाला त्याची फीज आहे 5,00,000 रुपये. दुसरा आहे BSc नॉटिकल सायन्स, त्याची फीज आहे 20,62,000 रुपये. तिसरा आहे BTech मरीन इंजिनिअरिंग, त्याची फीज आहे 24,79,000 रुपये. पाचवा आहे ETO, त्याची फीज आहे 3,47,000 रुपये. तर या कॉलेजला स्पॉन्सरशिप कोणत्या कंपनी करतात? पहिली तर आहे तोलानी, त्यांची स्वतःचीच कंपनी आहे. दुसरं आहे फ्लीट, तिसरं आहे MSC, नॉर्दर्न, स्कॉर्पिओ, टॉम, विशिप, वेलेम, ऑरोस, अशा बरेच मोठमोठ्या कंपनी तिथे सुद्धा स्पॉन्सरशिप करतात. तर या कॉलेजचा मी ॲड्रेस पुढे डिस्प्लेला देतो तुम्हाला, तुम्ही बघून घ्या. फोर्थ नंबरला कॉलेज येतो आहे ग्रेट ईस्टर्न. तर त्या कॉलेजमध्ये असणारे कोर्सेस आणि त्याची फीज हे तुम्हाला मी सांगतो. पहिला तर आहे DNS, त्याची फीज आहे 6,31,000. दुसरा आहे GME, त्याची फीज आहे 5,81,000. तिसरा आहे ETO, त्याची फीज आहे 4,14,000. आणि पाचवा आहे GP रेटिंग, त्याची फीज आहे 4,50,000. हा कॉलेज GP रेटिंगसाठी बेस्ट आहे. जे GP रेटिंग आहेत नाही, त्यांचे सर्व कोर्सेस आहेत त्यासाठी सुद्धा हा बेस्टच आहे. तर ही एक ग्रेट ईस्टर्न एक ही कंपनी आहे आणि हा तिचा पर्सनली कॉलेज आहे. त्याच्यामुळे इथे जर तुम्ही कोर्स केलात तर इथूनच त्यांच्या कंपनीमध्ये तुम्ही प्लेसमेंटला जाल. या कॉलेजचा ॲड्रेस मी पुढे डिस्प्लेला देतो, ते तुम्ही बघून घ्या. पाचव्या नंबरला आहे ती अँग्लो ईस्टर्न, त्यांचं सुद्धा पर्सनली कॉलेज आहे आणि त्यांची स्वतःची कंपनी आहे मोठी. तर त्या कॉलेजमध्ये होणारे कोर्सेस आणि त्यांची फीज, पहिलं तर आहे DNS, त्याची फीज आहे 6,35,000 रुपये. दुसरा आहे GME, त्याची फीज आहे 6,45,000 रुपये. तिसरा आहे ETO, त्याची फीज आहे 3,90,000 रुपये. हेच त्यांचं स्वतःचं कॉलेज आहे, त्याच्यामुळे इथून जे कोर्सेस होतात ते त्यांच्याच कंपनीत डायरेक्टली जॉईन करू शकतात आणि होतात. या कॉलेजचा ॲड्रेस मी पुढे डिस्प्लेला देतो.
आता तुम्ही विचार करत असाल की सर्व कॉलेजचे सेमच कोर्सेस आहेत ऑलमोस्ट, तर एवढेच कोर्सेस असतात का? नाही, नाही. ह्याच्या व्यतिरिक्त अजून सुद्धा कोर्सेस आहेत, पण त्याबद्दल एवढी मला माहिती नाही आहे, त्यामुळे मी त्या कोर्सेसचे डिटेल्स तुम्हाला सांगत नाही. आणि ज्या गोष्टी माहिती आहेत त्या तुम्हाला सांगतोय, कारण त्यात इझी पडतील त्यामुळे. आणि बरेचसे स्टुडंट आहेत 12वी करून या डिप्लोमा करून घरी असतात, त्यांच्यासाठी हे उपयोगाचं आहे. आता 6व्या नंबरला येतं टी.एस. रहमान. हे आपल्या उरणमध्ये आहे. खूप चांगलं कॉलेज आहे हे सुद्धा. या कॉलेजमध्ये असणारे कोर्सेस आणि त्या कोर्सेसची फीज आपण डिस्कस करूया. पहिला आहे जी पी रेटिंग. त्याची फीज आहे 2,55,000. दुसरा आहे डी एन एस. त्याची फीज आहे 4,15,000. तिसरा आहे बी एस सी नॉटिकल सायन्स. त्याची फीज आहे 8,35,000. चौथा आहे जी एम ई. त्याची फीज आहे 5,50,000. आणि असे बरेच कोर्सेस तिथे होतात. एक्झाम्पल बॅचलर ऑफ कटलरिंग आर्ट्स, बी एस सी मरीन टाईम हॉस्पिटॅलिटी, असे खूप सारे कोर्सेस आहेत. कुकचं कोर्सेस आहेत. कॉलेजमध्ये एज्युकेशन लेवल खूप चांगली आहे, त्यामुळे बरेचसे जे मोठमोठ्या कंपन्या आहेत ते इथे स्पॉन्सरशिपसाठी येतात आणि स्पॉन्सरशिप होऊन जाते इथे. याचा ॲड्रेस मी पुढे डिस्प्लेला देतो. 7 नंबरला आहे सेवन आयलँड मरीटाईम ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. तर यातील कोर्सेस आणि यांची फीज आपण पाहूया. पहिला आहे जी पी रेटिंग. त्याची फीज आहे 4,87,000. दुसरा आहे डी एन एस. त्याची फीज आहे 7,43,000. तिसरा आहे जी एम ई. त्याची फीज आहे 6,38,000. चौथा आहे ए टी ओ. 3,98,000. तर याला स्पॉन्सरशिप कोणती कंपनी देते? तर सेवन आयलँड ही ही एक मोठी कंपनी आहे आणि ही स्वतःची इन्स्टिट्यूट आहे त्यांची. तर इथून इथून जर कोर्स केला तर तुम्ही त्यांच्या कंपनीमध्ये जॉईन होऊ शकता. तर हा त्याचा ॲड्रेस आहे. 8 नंबरला आहे एस सी आय शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. यामधील होणारे कोर्सेस आणि त्यांची फीज. पहिलं तर आहे जी पी रेटिंग. याची फीज आहे 4,50,000. दुसरा आहे डी एन एस. याची फीज आहे 7 लाख. तिसरा आहे जी एम ई. याची फीज आहे 5,75,000. चौथा आहे ए टी ओ. 4,50,000. एस सी आय शिपिंग ही एक कंपनी आहे आणि हा तिचा पर्सनली कॉलेज आहे. सुद्धा तुमचं ॲडमिशन झालं तर तुम्हाला प्लेसमेंटची काही धावपळ करावी लागणार नाही. त्या कॉलेज थ्रूच त्यांच्या कंपनीत तुमचं जॉईनिंग होऊन जाईल. आता 9 नंबरला आहे नुसी मरीनटाईम अकॅडमी ऑफ गोवा. यातील कोर्सेस आणि फीज. यामध्ये जी पी रेटिंग फीज आहे 1,70,000 रुपये. आणि तिथे स्पॉन्सरशिप्स कंपन्या आहेत. अँग्लो ईस्टर्न अशा बऱ्याचशा कंपन्या आहेत तिथे स्पॉन्सरशिप देतात, कारण इथे एज्युकेशन लेवलसुद्धा चांगली आहे त्यामुळे. तर 10 नंबरला आहे ॲमिट अकॅडमी ऑफ मरीटाईम एज्युकेशन अँड ट्रेनिंग. तर या कॉलेजमध्ये होणारे कोर्सेस आणि त्यांची फीज. पहिलं तर आहे बी एस सी नॉटिकल सायन्स. त्याची फीज आहे 10,50,000 रुपये. दुसरा आहे जी एम ई. त्याची फीज आहे 3,66,000 रुपये. चौथा आहे ॲडव्हान्स डी एन एस. त्याची फीज आहे 7,20,000 रुपये. तो 2 इयर्सचा आहे. आणि चौथा आहे ए टी ओ. तो आहे 3,04,000 रुपयाचा. तो हा कोर्स तिथे 5 महिन्यासाठी आहे. आता या कॉलेजेसमध्ये स्पॉन्सरशिप कोणती कंपनी देते? तर हे मर्स लाईन, सिनर्जी, वी शिपिंग
ह्याच्यामध्ये तुम्ही लेडीज या बॉईज या सर्व कॉलेजेसमध्ये अप्लाय करू शकता. बऱ्याचशा मुली आहेत की त्यांना पण प्रश्न असतो की आम्ही याच्यामध्ये करिअर बनवू शकतो का? आम्हाला कोणतं कॉलेजेस बेस्ट आहेत? तर हे जे मी कॉलेजेस सांगितलेत त्याच्यामधलं तुम्ही कोणत्याही कॉलेजेसमध्ये जाऊ शकता आणि तिथे तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. इथे चांगलं एज्युकेशन पण आहे आणि प्लेसमेंटचं वगैरे काही प्रॉब्लेम नाही आहे. ते त्यांचे पर्सनली कॉलेजेस आहेत आणि फिक्स स्पॉन्सरशिपवाले आहेत. तर याच्यातून तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही येणार. तर यामधील काही जे इन्स्टिट्यूट या कॉलेजेस आहेत त्यांना IME CET, टिमसॅट अशा ज्या एक्झाम आहेत त्या हव्या असतात. तुम्ही जॉईन करताना तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागणार आहे. हर एक कॉलेजमध्ये एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते कारण हे चांगले कॉलेजेस आहेत त्यामुळे तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागणार आहे. दुसरं तर आहे तुम्हाला या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन भेटलं तर तुम्ही बोलणार का आमचं स्पॉन्सरशिप आहे तर आमचं फिक्स जॉईनिंग वगैरे होणार. तर तुम्हाला याच्यामध्ये एक्झाम्स असतात. त्या एक्झाम्समध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स या ग्रेड तुम्हाला आणावे लागतील. कारण कंपनी अशा स्टुडंटना लवकरात लवकर फोकस करते ज्यांचे मार्क्स आणि ग्रेड जास्त आहेत. म्हणजे असं समजू नका की माझं मार्क्स कमी आहेत तर माझं होणार नाही. होणार पण थोडं वेळ जाणार. जर तुमचे मार्क चांगले असणार तर तुमचं लवकरात लवकर होऊन जाणार जॉईनिंग. तर त्यासाठी तुम्ही स्टडी पण हार्ड हार्ड करा. त्यामुळे पुढे काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. आणि मेन म्हणजे मेडिकली तुम्ही फिट असायला हवं. तुमचं ॲडमिशन करताना सुद्धा मेडिकल चेकअप होणार आणि जेव्हा जॉईनिंगची प्रोसेस वगैरे चालू होणार तेव्हासुद्धा मेडिकल चेकअप होणार. आता हे जे मी 10 कॉलेजेस तुम्हाला सांगितलेले आहेत ते खूप चांगले आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये ते आहेत. त्याच्यात तुम्ही फॉलो बॅक घ्या. त्याच्यात तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तिथे जाऊन इन्फॉर्मेशन काढा, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि तिथे ॲडमिशन घेण्याचा प्रयत्न करा. कारण इथे तुम्हाला चांगलं एज्युकेशन पण मिळेल आणि प्लेसमेंटचं, अदर जॉईनिंगचं काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. तुमच्या नॉलेजसाठी आणि तुमच्या माहितीसाठी मी ही व्हिडिओ बनवली आहे. कारण पुढे कोणाला स्ट्रगल करायला नको, काही प्रॉब्लेम यायला नको, त्यासाठी मी ही व्हिडिओ बनवली आहे. कारण बरेचसे असे स्टुडंट आहेत, ते खूप स्ट्रगल करत आहेत. आणि या लाईनमध्ये ते एंटर तर झालेले आहेत, पण त्याच्या पुढे कसं जायचं ते त्यांना समजत नाही आहे. त्यामुळे मी ही व्हिडिओ बनवलेली आहे, कारण कोणाला प्रॉब्लेम नको आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर काही गोष्टी समजल्या नसतील, काही गोष्टी अजून जाणून घ्यायच्या असतील, तर मला कॉन्टॅक्ट करा. माझं इंस्टाग्राम ID डिस्क्रिप्शनला टाकलेलं आहे. तर तुम्ही त्याद्वारे मला मेसेज करू शकता. मी तुम्हाला डिटेल्स देईन. या व्हिडिओद्वारे मी जास्तीत जास्त माहिती दिलेली आहे. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडलीच असेल तर आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका, जेणेकरून मला समजेल की मी बनवलेले व्हिडिओ या तुम्हाला आवडत आहेत. या व्हिडिओद्वारे मी जास्तीत जास्त माहिती दिलेली आहे. थँक यू सो मच फॉर युअर गिव्हिंग मी युअर व्हॅल्युएबल टाईम.